तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, तुला पैसे देतो, पुढचे मी बघून घेतो, अशी ऑफर दोन आरोपींनी अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या कार चालकाला दिली। सोलापूरमधील एका शोरूम बाहेर 7 ऑगस्ट रोजी घडलेल्या या प्रकाराची स्वतः चालकानेच सदर बाजार पोलिसात फिर्याद दिली। त्यावरून सोमवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। चालकाने सांगितलेले आरोपी सीसीटीव्हीत त्याला भेटल्याची खात्री केल्यानंतर पोलिसांनी तडीपार गुंड श्रीशैल उळे आणि त्याचा चालक प्रभाकर फुलारी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। फुलारी यास 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून उळेचा पोलीस शोध घेत आहेत। आनंद स्वामीराव सुरवसे वय 30 वर्ष, राहणार मोट्याळ, तालुका अक्कलकोट, गेल्या 15 दिवसांपासून आमदार कल्याण शेट्टी यांच्याकडे वाहन चालक म्हणून कामाला लागले आहेत। त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी 7 ऑगस्ट रोजी दुपारी 3:45 वाजता आमदारांच्या पत्नी आणि मुलाला घेऊन सोलापूरच्या महावीर चौकातील प्युमा शोरूम जवळ कारमधून आलो होतो। आमदारांचे कुटुंबीय शोरूम मध्ये गेल्यानंतर मी बाहेरच थांबलो होतो। त्यावेळी पांढरा शर्ट घातलेल्या श्रीशैल उळे आणि त्याच्या सोबतच्या फुलारी हे दोघे जण माझ्याजवळ आले। तुला पैसे देतो, तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, पुढचे मी बघून घेतो, अशी चितावणी त्यांनी दिली। दरम्यान या प्रकारामुळे घाबरलेल्या चालकाने ही बाब आमदारांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी यांना सांगितली। त्यानंतर शोरूम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयितांची ओळख पटली। आमदारांच्या जीवितास धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने चालक सुरवसे यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस निरीक्षक राहुल सावंत पुढील तपास करत आहेत। दरम्यान आमदार कल्याण शेट्टी यांनी मात्र या विषयावर बोलण्यास नकार दिला। आमदारांच्या हत्येची सुपारी देण्याचा प्रयत्न करणारा मुख्य संशयित आरोपी श्रीशैल हुळे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे। त्याच्यावर वळसंग पोलीस ठाण्यात 6 गुन्हे आहेत। त्यामध्ये वाळू चोरी, मारहाण व धमकावणे, पोक्सो सारखे गुन्हे आहेत। त्याला गेल्या वर्षी ग्रामीण पोलिसांनी धाराशिव आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यातून तडीपार केले आहे। तडीपारीचा आदेश लागू असतानाही तो सोलापूर शहरात उघडपणे वावरत होता। त्याने मनपा निवडणूक लढवण्याची तयारीही केली होती। काही नेत्यांशीही त्याची जवळीक असल्याचे सांगितले जाते। आता त्याने लोकप्रतिनिधीच्या हत्येचा कट रचत असल्याचे समोर आले आहे।